आजचा दिवस तर माझा पूर्ण बाहेरच गेला आहे आणि घरी आल्याच्यानंतर पण मी खूप असं थकलेल्यासारखं होतो म्हणून झोपून गेलो होतो. बट मम्मी आल्याच्यानंतर मला उठवलं आणि बोलली की तुझ्या मैत्रिणीचा फोन आलेला, खूप दिवसांनी बोलवलं आहे तिने. तिच्या मुलीचा पण बड्डे आहे म्हणून त्यांनी इन्व्हाइट केलं आहे आपल्याला. सो आजच्या व्लॉगची सुरुवात होते अशीच. सो लेट स्टार्ट. आणि मी स्वतः अमय गवास. कॅज्युअल कपडे काढलेच होते. मम्मी म्हणाली की फॉर्मल कपडे घाल म्हणून. फॉर्मल कपडे मला शोधायला लागणार आहेत कारण खूप दिवस मी घातले नाही. इस्त्री करून झाल्यावरती दिसले की त्याच्यावरती एक थोडासा पिंकिश कलरचा डाग लागला. मे बी कपडे धुताना दुसऱ्या कपड्यांचा कलर लागला. सांगितलेलं ऐकल्यावरती आमची मम्मी बघा किती खुश असते. गाडी तर बाहेर काढली पण गाडीचा टायर पंक्चर दिसल्यासारखं दिसतोय. त्याआधी टायर पंक्चर होता, इथूनच हवा जाते वाटतं, त्याच्यामुळे पूर्ण हालते रिवर्स घेतानाच. गिफ्ट घ्यायचं काय सुचतच नव्हतं म्हणून सेफेस्ट ऑप्शन चॉकलेट घ्यायला लावलं. थोडंसं लेट झालं म्हणून डायरेक्ट जेवायच्या पंक्तीलाच नेऊन बसवलं मला. रात्रीचे जवळजवळ 10 वाजलेत. दिवसभर फिरून फिरून कंटाळा आलाय. आता थोडंसं राऊंड मारून येतो असा विचार केलाय. गाडीत थोडंसं पेट्रोल पण कमी आहे, तर पेट्रोल पण भरूयात आणि डायरेक्ट प्रणयला थोडंसं भेटून पण येऊयात. काय झालं? क्या हुआ इसको? अरे मंगेश बिर्याणी खाऊन पोट तर भरून गेले. प्रणयच्या मम्मीने भजी आणि जिलेबी आणून समोर ठेवली. आता ती खाल्ल्याशिवाय तर राहणार नाही. रात्रीची थंड हवा, मोकळे रस्ते, केलेल्या गोष्टी, यात माझा दिवसही संपला. गाडी दाराजवळ आली तसा आजचा व्लॉगही संपला.